जाफराबाद पोलिसांचे झोपण्याचे सोंग, 6,41,000चा गुटखा वरिष्ठ पथकाने पकडला. स्थानिक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल, जिल्हाधिकारी गांभीर्याने दखल घेणार का? केदारखेडा प्रतिनिधी बी.के. दसाळ. जाफराबाद शहर आणि परिसरात अवैध सुगंधित गुटखा आणि पान मसाल्याची उघडपणे खरेदी विक्री सुरू असताना स्थानिक जाफराबाद पोलीस स्टेशन नक्की काय करत आहे? पोलीस झोपण्याचे सोंग घेत आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. जाफराबाद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ छुप्या पद्धतीने साठवून ठेवलेला तब्बल 6,41,850 रुपये किमतीचा अवैध गुटखा वरिष्ठांच्या गोपनीय माहितीवरून छापा मारून जप्त करण्यात आला, ज्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे घटना? विशेष माहितीनुसार 3 ऑगस्ट 2026 रोजी जालना अपर पोलीस अधीक्षक यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. जाफराबाद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ शेख जुबेर शेख आमीन, निमखेडा रोड, जाफराबाद याच्या मालकीच्या गाळ्यावर महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला साठवून ठेवला असल्याची पक्की बातमी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक श्री तेघबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर यांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन धाड टाकली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, एकूण किंमत 6,41,850 रुपये. प्रीमियम ZN01 जाफरानी जर्दा 1,850 पुढे, किंमत 92,500 रुपये. प्रीमियम रजनीवास पान मसाला 1,875 पुढे, किंमत 2,81,250 रुपये. गोवा 1,000 ते 455 पुढे, किंमत 59,150 रुपये. V1 टोबॅको निळा रंग 770 पुढे, किंमत 33,880 रुपये. विमल पान मसाला मोठे पॅक 84 पुढे, किंमत 40,320 रुपये. विमल पान मसाला 495 पुढे, किंमत 1,23,750 रुपये. हिरा पान मसाला 60 पुढे, किंमत 9,000 रुपये. V1 बिग टोबॅको काळा रंग 100 पुढे, किंमत 2,000 रुपये. सदर सर्व साठा शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासन FDA जालना यांच्यामार्फत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जनतेचा थेट सवाल, स्थानिक पोलीस झोपलेत का? शहराच्या मध्यवर्ती भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची साठा विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांना याचा सुगावा कसा लागला नाही, की सर्व काही माहीत असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट जालना आणि भोकरदनवरून येऊन कारवाई करावी लागते. यावरून जाफराबाद पोलीस ठाण्याच्या सुस्त कारभाराची प्रचिती येत आहे. झोपलेल्या पोलीस स्टेशनला आता जिल्हाधिकारी तरी जागे करतील का, असा सवाल आणि जाफराबाद परिसरातील संतप्त नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी केवळ कारवाई करून न थांबता निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.